आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। फुगे फोडणी स्पर्धा, बालपणीची धमाल, मोठेपणाचा कमाल। सकाळच्या कवळ्या उन्हात बदलापूर पूर्वेत कात्रप तलावाच्या काठावर मॉर्निंग वॉकचा उत्साही ग्रुप जमा झाला होता। पायात स्पोर्ट शूज, चेहऱ्यावर ताजेपण आणि मनात उत्साह। पण आजचा दिवस वेगळा होता, कारण आज संडे फंडे होता आणि या फंडेमध्ये एक अनोखी स्पर्धा ठेवण्यात आली होती, फुगे फोडणी स्पर्धा। सहसा आपल्याला फुगे फुलवण्याची सवय असते, पण इथे मात्र फुगे फोडण्याची स्पर्धा होती। नियम सोपे पण चिंताधारक। प्रत्येकाच्या एका पायाला फुगा बांधायचा आणि दुसऱ्याने तो फोडायचा। ज्याचा फुगा फुटला तो स्पर्धेबाहेर। म्हणजे एकीकडे पाय वाचवायचा आणि दुसरीकडे समोरच्याचा फुगा बघता बघता ठोसायचा। सुप्रभात मंडळी, आज आहे रविवार आणि आज आम्ही जमलो आहोत एक आगळा वेगळा गेम खेळायला, ज्याचं नाव आहे फुगे फोडणे। आणि तुम्ही पाहू शकता पायाला फुगे लावलेले आहेत, दिसतात का? दिसत हाल खेळलेला आहे ना, म्हणजे एकच आपल्याकडे एक्सपिरियन्स वाले आहेत, अश्विनी मॅडम रेडी। आता मी जातोय रिंगच्या बाहेर आणि आक्रमण बोललं की हात मागे, कोणाचा हात पीछे, हात पीछे, हात पीछे, हात पीछे चाहिए मेरे को। रेडी का? थांबा, धमाल, 1 2 3 आक्रमण। चला फोडा, बाहेर पडा, बाहेर पडा, बाहेर पडा। बाहेर पडा, त्यांच्या फुटले तरी बाहेर या, बाहेर या मावशी, बाहेर या। जोराची चुरस आहे, एकदम छान। हो ताई, हात मागे ठेवायचा, ताई हात मागे, हात मागे, हात मागे ठेवायचा आहे। वा 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 वा, गेला 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 2। आता 3 स्पर्धक राहिलेले आहेत, बघूया काय होतं। आपल्या अश्विनी मॅडम, अरे क्या बात आहे, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन। कात्रप तलाव या ठिकाणी एक आगळा वेगळा गेम खेळला जातोय, फुगे फोडणी स्पर्धा। आणि महिलांनी खूप आनंद घेतला, खूप धमाल येते आहे। 2 स्पर्धक राहिलेले आहेत, शाबास, व्हेरी गुड। अजून जवळ आहे, अजून जवळ आहे, सगळ्यांनी जवळ आहे, अजून या जवळ आहे। हा आता करू, या जवळ, थांब तिकडे पण। या जिंकलेल्या आहेत अश्विनी दिवेकर, व्हेरी गुड, व्हेरी गुड। नाव काय तुमचं? शोभा नायक, कोपर खेळणे। शोभा नायक, हा, चल चल, छान छान खेळलेले आहेत। कसं वाटलं, कसं वाटलं, कसं वाटलं? वा वा वा, धमाल धमाल आली, धमाल आली, खूप छान, खूप छान गेम झालेला आहे। महिला वर्गामध्ये अश्विनीचा नंबर पहिला आला आणि त्यानंतर शोभा यांचा नंबर आलेला आहे। आता आपण पुरुषांमध्ये देखील अशी स्पर्धा लावणार आहोत।
अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.